जळगाव येथील धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीमध्ये लोकसेवक स्वर्गीय मधुकरराव चौधरी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलं। या सोहळ्याचं उद्घाटन महाराष्ट्राचे माजी सरन्यायाधीश माननीय न्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आलं। कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी मान्यवरांनी स्वर्गीय मधुकरराव चौधरी यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि लोकहितवादी कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला। शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तन घडवून आणण्याच्या त्यांच्या कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणं ही काळाची गरज असल्याचं सुद्धा त्यांनी मत व्यक्त केलं। कार्यक्रमास कुलगुरू माननीय प्राध्यापक VL माहेश्वरी, माजी कुलगुरू माननीय श्री के.बी. पाटील, माननीय प्राध्यापक शिवाजीराव पाटील, माननीय प्राध्यापक NK ठाकरे, माननीय प्राध्यापक RS माळी, माननीय प्राध्यापक PP पाटील तसंच नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची विशेष उपस्थिती लाभली। याशिवाय विविध राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थितांनी लोकसेवक स्वर्गीय मधुकरराव चौधरी यांच्या कार्याला भावपूर्ण अभिवादन करत त्यांच्या विचारांचा प्रसार करण्याचा संकल्प व्यक्त केला। जो गांधी विचार होता, सर्वोदयाचा विचार जो होता, संविधानाचा जो विचार होता, त्या विचाराची आज निरंतर आवश्यकता आहे। सपकाळ साहेब एकीकडे बघितलं तर शरद पवारांची राष्ट्रवादी ही काँग्रेसमध्ये विलीन होणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती। मात्र आता हीच राष्ट्रवादी जी आहे भाजपच्या संपर्कात आहे। विनोद तावडे आणि जयंत पाटलांची भेट झाल्याची देखील चर्चा बोलली जाते। कसं पाहता याकडे? एकंदरीत या घडामोडी गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात बऱ्याच आहेत। त्याच्या उलटसुलट ज्या चर्चा आहेत त्या देखील कानावर येतात आहे। या इंडिया अलायन्सचे सर्व जे पार्टनर आहेत त्या इंडिया अलायन्सनी एकत्रित पुढे राहून भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढलं पाहिजे, अशा प्रकारची काँग्रेसची असणारी भूमिका आणि भावना आहे। इथंपर या संदर्भात मला थेट स्वरूपात प्रत्यक्ष माझ्याजवळ कुठलीही प्रकारची माहिती नाही। मात्र देशामध्ये आज दोनच पक्ष आहेत, एक भारतीय जनता पक्ष आणि दुसरा काँग्रेस। त्यामुळे या दोन प्रमुख पक्षांच्याच माध्यमातून आता 2029च्या निवडणुका होणार आहेत हे मात्र निश्चित। मुख्यमंत्र्यांनी आपल्यावरती टीका केली आहे, आपलं नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी टीका केली की 1 कोटी मेल्यानंतर आपल्यासारखा जन्माला येतो म्हणून। इतकं खोटं बोलतात तुम्ही की 1 कोटी खोटं बोलणारे मेल्यानंतर आपल्यासारखं एक जन्माला येतो असं तुमचं नाव न घेता त्यांनी टीका केलेली आहे। नाशिकमध्ये आंदोलन होऊ द्यायचं नव्हतं म्हणून ढगफुटीचं हे केल्याचं तुम्ही ढगफुटी काल नाशिकला ढगफुटी झाली का? नाही। नाशिक परिसरात पंचक्रोशीत झाली का? नाही। ढगफुटी होणार आहे म्हणून शैक्षणिक संस्था, शाळा या बंद करण्याचा आदेश कोणी दिला होता? मुख्यमंत्र्यांनी दिला। आमचं आंदोलन होऊ नये याकरता पोलिसांकडे आम्हाला प्रशासनाने अडवलं होतं। आता खोटं कोण बोलत आहे हे या आपसूक रामाच्या मंदिराच्या पायऱ्यावरूनच याचा पर्दाफाश कुठेतरी झालेला आहे। राहता राहिलं मी तिथूनच काल एक प्रार्थना केली होती की जे खेळांची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी रती वाढो। त्यामुळे सुबुद्धी ते दया करा, दुर्बुद्धी दूर कर, ही काल रामाजवळची माझी प्रार्थना होती। मात्र या निमित्तानं अजित पवार यांच्यासोबत कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादीसोबत युती करणार नाही आणि अजित पवारांना चक्की पिसिंग असं करायला सांगणारे कोण होते? तर मला असं वाटतं ते देवेंद्र फडणवीस साहेबच होते। एवढंच नाही तर पहिल्या मिटिंगमध्ये मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्या मिटिंगमध्ये पहिली फाईल आणि पहिली स्वाक्षरी ही धनगर समाजाच्या आरक्षणाची केल्या जाईल। झालं का? नाही। खोटं कोण बोललं ते आपल्यासमोर आहे। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात वारंवार खोटं कोण बोलत आहे हे देखील आपल्या सगळ्यांच्या समक्ष आहे। एवढंच नाही तर त्यांनी आता कुठेतरी व्यक्तिगत बोललंय म्हणून मी काही तशी करणार नाही। मात्र जोपर्यंत वेगळा विदर्भ होणार नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही इथपर्यंत एक व्यक्ती बोलली होती। आता त्या व्यक्तींनी लग्न केलं का, त्यांना मुलं बाळा आहे याचा तपास आपण सर्व जाणत्या पत्रकारांनी घ्यावा। काही माहिती नसताना तुम्ही खोटं बोलतात असा आरोप आहे त्यांचा। माझा वस्तुनिष्ठ प्रश्न आहे, ढगफुटी होणार आहे कोणी जाहीर केलं? झाली का? मग ढगफुटी होणार आहे आणि नाशिकमध्ये प्रचंड येणार आहे असं स्वतः सांगतात, तेच पूर्ण होत नाही, तेच खोटं बोलतात आणि चोऱ्याच्या उलट्या बोंबा असं म्हटल्यास अतिशयोक्ती आणि चुकीचं ठरणार। विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये जयंत पाटलांनी आणि जितेंद्र आव्हाड AB न्यूज मराठीसाठी शाखेर शेख, जळगाव।